CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्यातील महायुतीमधील मित्रपक्षामधला कलह आता चव्हाट्यावर आला आहे। आमदार संजय गायकवाड यांनी भाजप कार्यकर्त्यांना 150 कोटीची कामे दिल्याचा दावा केल्यानंतर भाजपने आता नोकरीच्या मुद्द्यावरून आमदार गायकवाडांना घेरलं आहे। भाजपचे जिल्हा सचिव मुन्ना बेडवाल यांनी आपल्या मुलाला नोकरीवरून काढण्यासाठी प्रशासनावर दबाव आणला जात असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे। चिखली येथील पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार संजय गायकवाड यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना 150 कोटीचे कामे दिले। या विधानावर आता भाजपने आक्रमक उत्तर दिले। भाजप जिल्हाध्यक्ष विजयराव शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन गायकवाडांचे दावे खोदून काढले। मात्र याच दरम्यान भाजप जिल्हा सचिव मुन्ना बेडवाल यांनी थेट आमदार गायकवाड, नगर परिषद मुख्याधिकारी गणेश पांडे आणि आरोग्य निरीक्षक सुनील बेडवाल यांच्यावर गंभीर आरोप केलेत। मुन्ना बेडवाल यांनी काय आरोप केलेत पाहूयात। 100% खरं आहे। आता तुम्ही नेमकं काय विषय आहे? भूमिका, माझा मुलगा हा नगरपालिका सफाई कर्मचारी आहे, या बेसवरती लागला होता। त्याच्यानंतर माझ्या मुलानं सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स SIचा तो कोर्स दिल्याच्या नंतर तिथं मुंबईमध्ये प्रस्ताव पाठवण्यात आला आणि तो पाठवल्याच्या नंतर या आमदारांनी काय केलं, 4दा माझ्या मुलाला मुंबईला नेलं, वापस आणलं। 4दा मी स्वतः त्यांच्यासोबत त्या टायमाला गेलो, वापस आणलं। आणि त्यांनीच काय केलं, 2 फायली वेगवेगळ्या 2 फायली मागं पुढं दिल्या गेल्या। दोन्हीच्या दोन्ही फायली यांनीच गाड केलं तिथं जाऊन, आणि तुमची फाईल कुठं गेली, तुमची फाईल कुठं गेली असं सांगत यांनी फक्त मुंबईच्या 8 वाऱ्या आम्हाला करायला लावलं। आणि आताची पोझिशन फक्त मुन्ना बेंडवालच्या मुलाला टार्गेट करणं, सस्पेंड करणं, डिसमिस करणं। 5 महिन्यापासून तो सस्पेंड आहे, गैरहजर दाखवलं आणि तो सतत तो कामावरती। सिव्हिल सर्जन नावाचं जे आपण सर्टिफिकेट देतो, फिटनेसचं अनफिटचं सर्टिफिकेट देतो, तो तिथं दाखल केल्याच्या नंतर सुद्धा आजच्या तारखेत मी आता 1 तास अगोदर पांडे साहेबांना फोन केलं, म्हटलं साहेब सिव्हिल सर्जनचं फिटनेसचं सर्टिफिकेट तुम्हाला दिल्याच्या नंतर तुम्ही माझ्या मुलाला कामावरती जॉईन करून घेऊन राहिलं। म्हटलं 8 दिवसापासून मी तुमच्या मागं लागेले, 8 दिवस झाले म्हटलं सिव्हिल सर्जनचं सर्टिफिकेट तुमच्या हातात दिलं आणि माझ्या मुलाच्या नावाची सही नसताना आवक जावकमध्ये एक अर्ज दिला जातं। मी CO साहेबांना दाखवलं, म्हटलं साहेब माझ्या मुलाची सही आहे का या पत्रावरती? तर म्हणे नाही। मग आवक जावकमध्ये हा पत्र जातो माझ्या मुलाची सही नसताना। म्हटलं हा प्रकार काय चालू, फक्त माझ्या मुलाच्या विरोधात प्रकार चालू। तर म्हणे मुन्नाजी ते तुम्हाला काही सांगू नका म्हणे तुम्ही असं, हे मी तुमच्या मुलाला कामावरती घेतो म्हणे। आता एक कमीत कमी 8 महिन्यापासून असं चालू आहे। आणि मला स्वतः पांडे साहेबांनी सांगितलं, मुन्नाजी म्हणजे तुमचा विषय नाहीये, तुम्ही कागदोपत्री सर्व क्लिअर आहे, वरतून चालू, वरतून म्हणजे वरतून म्हटलं कुठून साहेब? तर म्हणे आमदार साहेबांकडून चालू आहे। आमदार साहेबांचं म्हणणं आहे की टार्गेट फक्त मुन्ना बेंडवालच्या मुलालेच करा। आणि वास्तविकता सुनील बेंडवाल नावाचा आरोग्य निरीक्षक आहे तिथं, तेही आदरणीय माजी आमदार साहेब, जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे, त्यांच्या आशीर्वादाने लागलेला सुनील बेंडवाल नावाचा, यांचा आशीर्वाद साहेब। त्या टाइमाले विठ्ठलराव येवले नगराध्यक्ष असताना, माजी नगराध्यक्ष विजय गवई असताना, त्या टाइमाला आम्ही ठराव घेतलं होतं की सुनील बेंडवालले नगरपालिकेच्या स्वखर्चातून सुनील बेंडवालले सॅनिटरी इन्स्पेक्टर या कोर्सवरती पाठवण्यात यावं। सुनील बेंडवालले किती वर्षापासून सुनील बेंडवाल कंटिन्यू पाहन तुम्ही, जेव्हापासून तो आरोग्य निरीक्षक झाला तो आजपर्यंत सुनील बेंडवाल तिथंच। ऐका ना तो पूर्ण ऐकून घ्या ना। मग सुनील बेंडवाल हा या विजयराव शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं आज सुनील बेंडवाल एक संडास साफ करणारा संजय गायकवाडच्या घरातला एक मुखबीर झालेला, पक्का मुखबीर, की सकाळी जर तुम्ही कोणाच्या सोबत उभे दिसले घरात, दारात, चौकात, नगरपालिकेत, एका मिनिटात तो फोन करतो, भाऊ तो असं बोलून आला, भाऊ तो तुम्हाला शिव्या देऊन आला, म्हणजे चड्ड्या धुण्याचं काम तो सुनील बेंडवाल। आणि हा आमदार म्हणतो की मुन्ना बेंडवालच्या मुलाचं जितकं रेकॉर्ड खराब करता येईल तितकं रेकॉर्ड खराब करा। पण तिथं आम्ही विजयराव शिंदे साहेबांच्या आशीर्वाद, महाले साहेबांच्या आशीर्वादानं, ऐका ना महाले साहेबांच्या आशीर्वादानं, आदरणीय त्यांच्या आशीर्वादानं कमीत कमी ते सर्टिफिकेट आणलं आणि सर्टिफिकेट फिटनेसचं सर्टिफिकेट दिल्यानंतर पुरावा की माझा मुलगा त्याच्या पायात आजार होता आणि हे फिटनेस सर्टिफिकेट हे सिव्हिल सर्जनचं। आणि अजून सुद्धा फिटनेसचं सर्टिफिकेट दिल्याच्या नंतर संजय गायकवाडने सांगितलं की त्याला अजून बी कामावर घेऊ नका। हा भारतीय जनता पार्टीचे आम्ही नेते असताना, कार्यकर्ते असताना 24 तास जनतेचे काम करणाऱ्या लोकांच्या सोबत अशा पद्धतीने वागणं एका आमदाराचं, ते फक्त चिखलीचे लोक थोडे बिचारे साधे आहेत की ते बुलढाण्यात काय वातावरण खराब करून राहिला, किती अत्याचार करून राहिला लोक। माझी झुणका भाकर पाडली, जाणून बुजून झुणका भाकर पाडली, काही संबंध नव्हतं। झुणका भाकर पाडली, नवीन दुकानी बनवायचे,
माझ्या घरासमोर खूप मोठा खड्डा करून घेतला, आमच्या देवाचे ओटे तोडले त्यानं. यानं जाणून बुजून फक्त मुन्ना बेंडवाल टार्गेट. अरे टार्गेट आम्ही तर कट्टरपंथी हिंदुत्वादी लोक आहेत ना, कट्टरपंथी हिंदुत्वादी. ज्या टायमाला बुलढाणा शहरात दंगल घडली त्या टायमाला हा सज्जाद 5,000 ते 7,000 लोक घेऊन चालला होता, त्याच्या घरी मारायले. पण अडवलं कुठं? रामदेवजी नगरमध्ये मुन्ना बेंडवालच्या दारात. तिथं आम्ही अडवलं की पहिले आमच्याशी बोल, काय तर त्याच्या घरी जाऊ नको. अरे ते लोक आम्ही इमानदार हिंदुत्वादी लोक आहे आम्ही. आणि हा आज काय करतो? फक्त मुन्ना बेंडवालच्या मुलाला टार्गेट करा, मुन्ना बेंडवालच्या मुलाला टार्गेट करा. अरे तू काय टार्गेट करतो? आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे मुख्यमंत्री आहे, तिथं तू काय टार्गेट करतो? आमच्या फायली त्या नगर विकास खात्यातून फायली आमच्या अतिशय फायली गहाळ करून टाकल्या. जे माघारी लोक होते, ज्यांचं नाव नव्हतं त्यांना सॅनिटरी इन्स्पेक्टर करून टाकलं. मुन्ना बेंडवालच्या मुलाची फाईल गायब करून टाकली त्या खात्यातून. सुनील बेंडवालची बदलीची मागणी करताय? अहो सुनील बेंडवालची बदलीची नाही, सुनील बेंडवाल हा डिसमिस झाला पाहिजे. इतका चोर सुनील बेंडवाल आहे, आरोग्य निरीक्षक. आज नगरपालिका तुम्हाला सांगतो, आजच्या तारखेत नगरपालिकेत बुलढाणा शहराचे जे सर्वसाधारण गोरगरीब लोक आहेत ज्यांचे कामं अडले तिथं, ते कामं होऊन नाही राहिले. आमच्या बुलढाणा शहराची जनता खूप साधी आहे आणि कोणी बोलायला तयार नाही. पण आता याच्या पुढं आदरणीय जिल्हाध्यक्ष साहेब, आदरणीय महाले साहेब, आदरणीय महालेताई, आमचे दत्ता पाटील साहेब आहे, आमचे देशमुख साहेब आहे, आमचे शहर प्रमुख आहे, आमचे बोंद्रे साहेब आहे, आमचे तालुका प्रमुख मोहनजी आहे. आता कोणी चुप बसायला तयार नाही. कारण आतून नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये जनतेने का निवडून दिलं संजय गायकवाड? अहो कधी नव्हत त्याला समजलं होतं की आम्ही साऱ्या फायली काढणार आहे म्हणून. समजलं होतं की पूर्ण 3,000 कोटीच्या फायली आम्ही काढणार आहे. आम्ही भाषणातून बोललो होतो म्हणून त्यानं काय केलं? कधी इतके पैसे वाटायचे तितके पैसे वाटून टाकले त्याला. आम्ही काढणार होतो ना 3,000 कोटीची फायली काढणार होतो आम्ही, आणि खरोखर काढणार होतो. पूर्ण चोऱ्या. अहो एका रस्त्यावरती 3-3दा बिलं निघले ना. काय बोगस कामं चालू आहे? तुम्ही एक काम करा, हे काम चालू आहे टीबी दवाखान्याचं होते भिंतीचं, फक्त भिंतीला तुम्ही फक्त खिळा ठोका, ती बोगस दिसली नाही तर मग म्हणा मला. बोगस कामं चालू बुलढाणा शहरात, आणि बोगस कामावरती बिलं टोटल बिलं काढणं चालू आहे. तुम्ही हे प्रश्न का उचलत नाही? आता उचलत नाही. आता आदरणीय आमचे मोठे नेते, जोपर्यंत आम्हाला पार्टीचे आदेश भेटत नाही तोपर्यंत आम्हाला इतका अधिकार नाही ना. तुम्हाला किती कोटीचे काम आहे? अरे सज्जू भाऊचा 1 रुपया नको आम्हाला. कधी घेतलं बी नाही, कधी घेतलं नाही, दिलं गेलं. त्यांच्या इलेक्शनच्या अगोदर 1,70,00,000चं चॉकलेट मला दिलं होतं. म्हटलं भाऊ तुमचे पैसे नको, मी तुमचं काम करत नाही. अरे 3 कोटीचे काम क्या? ये मोर ये मसूर की दाल काय? बुलढाणा शहरामध्ये 3,000 कोटीचे कामं झाली का? आता एकनाथरावजी शिंदे साहेब बोलले ना भाषणातून, त्याच्या स्वतः डेप्टी सीएम बोलले ना की मी 3,000 कोटीचे कामं इथं दिले म्हणून. मी नाही बोललो. मुख्य अधिकारी साहेबांना मी समोरासमोर बोललो. मुख्य अधिकारी साहेब म्हटलं तुम्हाला आदरणीय आमचे दादा, आमचे आकाश भाऊ फुंडकर, त्यांनी तुम्हाला माझ्या देखत फोन केलं की सीओ साहेब तुम्ही सीओ साहेबांच्या सारखं वागा. आमचे आदरणीय महाले साहेबांनी माझ्या देखत फोन केलं. आदरणीय विजयराज शिंदे साहेबांनी माझ्या देखत फोन केलं की बघ मी त्यांना बोललो चौथ्यांदा. म्हटलं साहेब तुम्हाला आकाश दादाचे फोन आले, तुम्हाला महाले साहेबांचे फोन आले, तुम्हाला विजयराज शिंदे साहेबांचे फोन आले, आणि तुम्ही साहेब म्हटलं तुम्ही एक काम करा ना, 99% तुम्ही आमदाराचा माणूस म्हणून जगा कार्यकर्ता, पण 1% फक्त कर्मचाऱ्याचा माणूस जगा ना. म्हटलं साहेब तुम्ही हा निरोप जाऊन आला ना वरती, म्हटलं असं बोललो नसाल तुम्ही सीओ साहेबांना विचारा जाऊ. म्हटलं साहेब 99% आमदाराचा माणूस म्हणून जगा. 1% फक्त तुमचे अधिकारी कर्मचारी. असं आतिशचं काम लगे क्रिकेट खेळायची, हे क्रिकेट खेळण्यासाठी आपलं नगरपालिकेचं नाव आपल्याला लौकिक करायचं आहे, जिंकून यायचं तर आतिश पहिले, आणि मग नंतर आतिशचं काम झालं की मग लगे अरे का रे भाऊ आतिश कामावर येत नाही. अरे म्हटलं साहेब कशाला खोटं, तर सुनील बेंडवाल आणि आमदार बोलतो तसं ऐकता. म्हटलं तुम्ही कर्मचाऱ्याची बाजू घे ना. म्हटलं साहेब तुम्ही विचारून घ्या, हे एका शब्दाचं खोटं बोलत असेल मी तर विचारून घ्या सीओ साहेबांना. तुम्ही आता 1 तास अगोदर फोन केला मी सीओ साहेबांना. फायला काढले होते 3,000 कोटीचे बोगस कामांचे, त्याच्यामध्ये सीओचा हस्तक्षेप आहे. तुम्हाला एक सांगतो, आता साऱ्या फायली निघणार आहे. आजपर्यंत हे सर्वसाधारण जे साहेब बोलले, आता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मारामारी झोडाझाडी करणारे लोक कार्यकर्ते नाहीये, पण बुद्धीचा खेळ आला. आता बुद्धीचा खेळ चालू करायचा आहे, तो खेळ होणार आहे. तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.